बघा, घड्याळ बघायचं आहे. घड्याळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्थिती, त्याच्यानंतर घड्याळामध्ये होणारे कोन आणि आपल्याला घड्याळामध्ये वेगवेगळे काटकोन, सरळ रेषेतला कोन म्हणजे 180 अंशाचा कोन किंवा आपल्याला घड्याळाचे काटे एकमेकांवर कधी येतात, काय येतात, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला याच्यामध्ये विचार करायचा आहे. आणि घड्याळामध्ये असं विचारलं जातं, की बाबा 1 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत घड्याळाच्या काट्यांमध्ये किती वेळा 90 अंशाचा कोन होईल, किती वेळा किती वाजता 90 अंशाचा कोन होईल, किती वाजता 180 अंशाचा कोन होईल, अशा आपल्याला गोष्टी विचारतात. त्याच्यानंतर एक विचारलं जातं ते म्हणजेच काय, घड्याळामध्ये 8 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत, तर त्याच्यामधला कोन किती असेल वगैरे अशा गोष्टी विचारल्या जातात. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला पहिल्या काही गोष्टी ह्या दिसतात. त्या गोष्टी कोणत्या आहेत बघा, घड्याळाच्या वेगवेगळ्या स्थिती आहेत. घड्याळाच्या वेगवेगळ्या स्थिती, दर तासाला काय होतं आणि दर 12 तासाला आणि दर 24 तासाला आपल्याला काय मिळतं. तर 2 इथं काटे पाहिजे. काटे, 2 काटे एकमेकांवर येतात. आता एकमेकांवरती येतात कधी? तर किती वेळा येतात बघा? 1 वेळा येतात. कधी? दर तासाला. दर तासाला 2 काटे एकमेकांवरती येतात. म्हणजे काय? तर बघा, तुम्ही जर 2 काट्यांचा विचार केला, तर हे काटे बघा, आता इथं जर काटा असेल, समजा हे 2 वाजलेत. आता 2 वाजल्यापासून काय होणार रे? हा मिनिट काटा तुमचा हळू पुढे सरकत येणार ना, आणि मग तो कधी ना कधी ह्याला ओलांडून पुढे जाणार. मग त्यावेळेला म्हणजे 2 वाजल्यापासून 3 वाजायच्या मध्ये एकमेकांवरती काटे किती वेळा येतात रे? 1 वेळा येतात. म्हणून बघा, इथं 1 वेळा आपण म्हटलं. 2 काटे एकमेकांवरती येतात. किती वेळा येतात? दर तासाला 1 वेळा येतात. 12 तासामध्ये किती वेळा येतात? 11 वेळा येतात. परंतु त्याच्यामध्ये कोणती स्थिती सोडायची असते? 12 वाजायची स्थिती काय करायची? वजा करायची. आणि 24 तासामध्ये किती वेळा येतात? 22 वेळा येतात. आता 2 काटे सरळ रेषेत येतात. आता 2 काटे सरळ रेषेत म्हणजे त्याच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो? 180 अंशाचा कोन करतात. किती? 180 अंशाचा कोन. तर ते किती वेळा करतात बघा? 1 वेळा. म्हणजे उदाहरणार्थ बघा, जर आपण विचारात घेतलं, की इथं एक घड्याळ आहे. घड्याळामध्ये आता किती वाजलेले आहेत? परत मी म्हणतो, की 1 वाजलाय आणि 1 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत म्हणजे 1 तास झाला. त्या 1 तासामध्ये हा काटा हळू फिरत, फिरत, फिरत इथं येईल आणि फिरत आल्यानंतर बघा, तो या काठीच्या बरोबर कुठेतरी इकडल्या साईडला उलट्या बाजूला येईल. त्यावेळी तिथं किती अंशाचा कोन होणार आहे रे? 180 अंशाचा कोन होणार आहे. असं 1 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत किती वेळा होणार? फक्त 1 वेळा होणार. असं दर 12 तासाला किती वेळा होतंय? 11 वेळा होतंय. आणि 6 वाजण्याची स्थिती त्याच्यामध्ये काय करायची असते? वजा करायची असते. त्याच्यानंतर बघा, दर 22 तासाला ती किती 24 तासाला किती वेळा होतंय? 22 वेळा. त्याच्यानंतर 2 काटे 90 अंशाचा कोन करतात म्हणजे काटकोन करतात. 2 काटे 90 अंशाचा कोन करतात. आता बघा, घड्याळामध्ये जर आपण विचारात घेतलं, तर 2 काटे एकमेकांना 90 अंशाचा कोन कधी करणार? तर बघा, आपण आता किती वाजलेत समजूया? परत 1 वाजलाय असं समजूया. 1 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत म्हणजे 1 तासाचा वेळ आहे. तर इथून बघा, हा काटा हळू सरकत येणार. मिनिट काटा पुढं-पुढं सरकत येणार आणि सरकत आल्यानंतर बघा, तो इथं कुठेतरी येईल असा. त्यावेळी इथं किती अंशाचा कोन होईल रे? 90 अंशाचा कोन होईल. हां, मी तास काटा पुढे सरकत नाही. तरी सुद्धा आपण लक्षात ठेवायचं, की थोडं सरकलाय, थोडा सरकलेला आहे. आता बघा, इथून परत ते पुढे येईल. हे इकडे सरकत आलेलं असणार आहे 3 कडं. त्यावेळी काय होणार बघा, आपल्याला परत असं कुठली तरी स्थिती येईल, की तिथं काय होणार आहे? 90 अंशाचा कोन येईल. म्हणजे एका तासामध्ये 90 अंशाचे कोन किती वेळा होतात? 2 वेळा होतात. आता 12 तासामध्ये किती वेळा होणार? एका तासाला जर 2 वेळा होत असेल, तर 12 तासाला एकूण किती वेळा होणार असणार आहे? 24 तासाला. परंतु त्याच्यामध्ये 2 स्थिती सोडायच्या आहेत. 9 वाजायची आणि 3 वाजायची स्थिती काय करायची? वजा करायची. म्हणून याच्यातनं 2 वजा केलं तर किती वेळा ते होईल? 22 वेळा. आणि असं 24 तासाला मी किती वेळा होईल बघा? 44 वेळा आपल्याला ती स्थिती बघायला मिळेल. बघा, ह्या गोष्टी पहिल्यांदा जर आपल्याला क्लिअर असतील, तर याच्यानंतर आपल्याला गणितामध्ये पण काय अवघड जात नाही. तर इथं काय सांगितलंय बघा, दुपारी 12 वाजल्यापासून त्या दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत. 12 वाजल्यापासून कधीपर्यंत आहे बघा? सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल. मग आता आपल्याला माहित आहे, की एका तासाला एका तासाला किती वेळा काटकोन होतो रे? 2 वेळा काटकोन होतोय. 2 वेळा काटकोन होतोय. मग 12 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत टोटल तास किती झाले रे? 12 वजा 6 म्हणजे किती झाले? 6 तास. मग 6 तासाला किती वेळा काटकोन होईल? 6 तासाला किती वेळा काटकोन होईल? काय मिळणार आपल्याला सांगा? 6 गुणिले 12
सॉरी 6 गुणिले 2 म्हणजे किती येणार 12 वेळा काटकोन होईल. आता 12 वेळा काटकोन होईल असं म्हणायला लागलोय तर हे जरासं चेक करायचं की याच्यामध्ये काटकोन करण्यासाठी म्हणजे कोणत्या स्थिती वजा कराव्या लागतात रे? 9 ची स्थिती आणि 3 ची स्थिती वजा करायची असते. मग दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 3 ची स्थिती येते का? तर येते. एक वेळा येते म्हटल्यानंतर ह्याच्यातनं एक वजा करायला पाहिजे म्हणजे आपल्याला उत्तर किती मिळणार? 11 वेळा. बघा या पद्धतीने आपल्याला हे उत्तर मिळेल. त्यानंतर बघा पुढे काय दिलंय? दुपारी 1:30 वाजल्यापासून त्याच दिवशीच्या सायंकाळी 7:30 पर्यंत म्हणजे 1:30 वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आपल्याला विचारलंय? 7:30 पर्यंत 7:30 पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? किती वेळा ओलांडेल? बघा किती वेळा ओलांडेल असं आपल्याला म्हटलेलं आहे. मग 1 वाजल्यापासून 1:30 वाजल्यापासून 7:30 पर्यंत आपल्याला किती तास होतात रे? 6 तास. आणि मी इथं एक वाक्य डोक्यात ठेवायला सांगितलं होतं. इथं एक वाक्य काय डोक्यात ठेवायला सांगितलं होतं की एका तासामध्ये सॉरी मिनिट काटा तास काट्याला 1 तास 6 मिनिटानंतर ओलांडतो. काय करतो? ओलांडतो. मग आता मला सांगा आपल्याकडे 6 तास आहेत. मग 6 तास जर विचार केला तर आपल्याला तो काटा किती वेळा ओलांडताना बघायला मिळेल? 5 वेळा. 6 वेळा होणार नाही. का होणार नाही सांगा? 6 वेळा होण्यासाठी आपल्याला टोटल वेळ किती लागणार आहे? त्याला जर 6 न गुणलं तर आपल्याला काय मिळेल? 6 तास आणि 36 मिनिटं लागणार आहेत. मग आपल्याकडे तेवढी मिनिटं आहेत का? ही 36 मिनिटं नाही आहेत. आपल्याला फक्त दिलेत किती? 6 तासच दिलेत. कारण का 1:30 वाजल्यापासून संध्याकाळी 7:30 पर्यंत 6 तास होणार म्हटल्यानंतर तो किती वेळा ओलांडेल? 5 वेळा ओलांडताना आपल्याला दिसेल. बघा या पद्धतीनं आपल्याला ह्याचं उत्तर किती मिळेल? 5 वेळा. त्यानंतर बघा आपल्याला पुढलं आहे सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत घड्याळाचा तास काटा मिनिट काटा परस्परांच्या विरुद्ध बाजूला सरळ किती वेळा येतील? सरळ किती वेळा येतील? किती वाजल्यापासून? सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत. थोडक्यात किती तास झाले रे? 12 तास. 12 तास. आपल्याला माहित आहे की एका तासाला 180 अंशाचा कोन 180 अंशाचा कोन किती वेळा होतो रे? 1 वेळा होतो. किती वेळा होतो? 1 वेळा. एका तासाला 180 अंशाचा कोन. बघा मी थोडक्यात मांडलंय. सगळं लिहित बसत नाही. एका तासाला 180 अंशाचा कोन किती वेळा होतो? 1 वेळा. मग 12 तासाला 180 अंशाचा कोन किती वेळा होणार? तर आपलं साधं उत्तर असणार आहे 12 वेळा. परंतु याच्यामध्ये आपल्याला स्थिती सोडाव्या लागतात. कोणत्या स्थिती सोडायच्या रे? तर 180 अंशाचा कोन होत असेल तर कोणती स्थिती सोडायची? 6 वाजायची स्थिती सोडायची. मग 6 वाजायची स्थिती सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 पर्यंत 6 वाजायची स्थिती येते का? येते. 1 वेळा येते. म्हटल्यानंतर इथं 1 वजा करायचं किती वेळा येणार? 11 वेळा. उत्तर आपलं किती मिळणार? 11 वेळा. त्याच्यानंतर बघा पुढे आपल्याला काय मिळालं? हे गणित बघा कशा पद्धतीने आहे. एका लंबकाच्या घड्याळाचे दर तासाला त्या तासाच्या संख्येप्रमाणे दर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोले वाजतात. काय करतायत? टोले वाजतायत. म्हणजे टंग 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 3 वाजले की 3 वेळा वाजणार, 4 वाजले की 4 वेळा वाजणार, 5 वाजले की 5 वेळा वाजणार असं आपल्याला सांगितलंय. आणि दर अर्ध्या तासाला 1 वेळा. म्हणजेच काय? 1:30 वाजला की टंग असं करणार, 2:30 वाजले की टंग. लक्षात येते का? 2 वाजले की काय करणार? टंग टंग अशा आपल्याला कंडिशन मिळणार आहेत. मग घड्याळामध्ये 12:15 वाजलेत. किती वाजलेत रे? 12:15 म्हणजे 12 वाजून 15 मिनिटं झालेली आहेत. 12:15 वाजलेपासून 5 वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत? 5 वाजेपर्यंत. आता 12:15 वाजल्यापासून बघा पहिल्यांदाच कुठं टोला बसणार रे? 12:30ला. 12:30ला किती टोला बसणार? 1. 12:30 नंतर किती वाजणार रे? 1 वाजणार. त्यावेळी परत 1 टोला वाजणार. कारण का संख्येप्रमाणे वाजणार आहेत ना, तासाच्या संख्येप्रमाणे 1 टोला वाजणार. मग 1:30 वाजणार. 1:30 वाजता परत 1. बरोबर. मग 2 वाजणार त्यावेळी 2 टोले. त्यानंतर 2:30 वाजणार त्यावेळी आपल्याला परत काय मिळणार? 1 टोला वाजणार. 3 वाजणार. किती वाजणार आपल्याला? 3 टोले पडणार. त्यानंतर 3 वाजून 30 मिनिटं म्हणजे 3:30 वाजणार. परत 1 टोला पडणार. त्याच्यानंतर किती वाजेपर्यंत जायचं आहे आपल्याला? 5 वाजेपर्यंत जायचं आहे. मग तेव्हा 4 वाजणार. 4 वाजता परत 4 टोले पडणार. 4:30 वाजणार. किती वाजणार बघा? 1 टोला.
आणि 5 वाजणार, शेवटला किती वाजणार 5, म्हणजे 5 टोले पडणार. म्हणजे 5 वाजेपर्यंत आपल्याला विचारलंय किती टोले, ह्या सगळ्यांची काय करायला पाहिजे आपल्याला बेरीज. किती होणार बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10 4 14, 15 आणि 5 20, म्हणजे 20 टोले वाजतील. किती वाजतील, 20 टोले आपल्याला वाजताना बघायला मिळेल. बघा या पद्धतीने आपल्याला हे गणित मिळालं. परत दुपारी 1 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत तास काटा मिनिट काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल. बघा परत आपल्याला तसलंच गणित आहे. 1 वाजल्यापासून किती वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत किती तास झाले, 4 तास झाले. किती तास झाले, 4 तास. आपल्याला माहित आहे 1 तासाला 90 अंशाचा कोन किती वेळा होतो, 2 वेळा होतो. मग 4 तासाला 90 अंशाचा कोन किती वेळा होणार, तर 8 वेळा होणार असं आपण म्हणतोय. परंतु असं नसतं. कुठल्या स्थिती वजा करायला पाहिजेत रे, 3 आणि 9च्या स्थिती. 3 आणि 9च्या स्थिती याच्यामध्ये येतात का, 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत, तर एक स्थिती येते. कोणती स्थिती येते, 3ची. म्हणल्यानंतर ती याच्यातून वजा करायची, म्हणजे किती वेळा येणार, 7 वेळा. कारण 9 स्थिती काही येत नाहीये, फक्त 3ची स्थिती येते. म्हणल्यानंतर 3ची स्थिती आपण यातनं वजा केली. किती वेळा आपल्याला काटकोन होणार आहे, 7 वेळा काटकोन होणार आहे. परत बघा दुपारी 12 वाजल्यापासून त्याच रात्री 12 वाजेपर्यंत, म्हणजे 12 वाजल्यापासून रात्रीचे 12 किती तास झाले रे, 12 तास. बघा दुपारी 12 ते रात्री 12 किती तास झाले, 12 तास. मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल, मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल. परत आपल्याला कोणतं गोष्ट लक्षात पाहिजे, कोणती गोष्ट लक्षात पाहिजे, मिनिट काटा तास काट्याला 1 तास 6 मिनिटांनी ओलांडतो. मग आता मला सांगा 1 तास 6 मिनिटांनी ओलांडत असेल, 12 तासाचा आपल्याकडे वेळ आहे, किती वेळा होईल रे, 11 वेळा होईल. होते का बघूया 11 वेळा. बघा आपल्याला काय करायचं आहे, तर किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत, बघा परत एकदा आपण जरासा विचार घेऊया की काय आपल्याला सांगितलेलं आहे. 12 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तास काटा किती वेळा ओलांडेल, तर आपल्याला काय मिळेल बघा, 11 वेळा तर होणारच आहे. कारण का 11 तासाचा जर विचार केला, 11 एके 11, 11 सक्क 66 होईल का, 11 एके 11, 11 सक्क 66. 12 वाजल्यापासून त्याच रात्री 12 वाजेपर्यंत तास काटा किती वेळा ओलांडेल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल, तर आपण आता म्हणतोय की 12 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत, तर आता 12 तासाचा वेळ आहे, नो डाऊट. इथं आपल्याला काय मिळणार बघा, 11 तास. 11 तास काय होणार, हे 11 तास. आणि दुसरं म्हणजेच काय, ह्याच्यातले जवळजवळ किती होणार सांगा, 11 सक्क 66, किती मिळणार, 66 मिनिटं. बरोबर आहे. परंतु इथं लक्षात घ्यायचं, ज्यावेळी 12ची स्थिती पहिली स्थिती असणार आहे, तिथनच त्यानं सुरुवात केली आहे, तिथनच त्यानं काय केली आहे, सुरुवात केली आहे, ती आपण विसरतोय. लक्षात ठेवायचं, संध्याकाळचं 12 वाजणार आहे त्यावेळी काय ओलांडणार नाही, ते थांबणार तिथं, लक्षात घ्यायचं. परंतु सकाळी 12 दुपारी जे 12 वाजलेले असणार आहेत, पहिल्यांदा बघा दुपारचे 12 वाजले ना, इथं आता दुपारचे 12 वाजले, सुरुवात झाली, तास मिनिट काट्यानं तास करायला ओलांडलं का, ओलांडलं, एक वेळा ओलांडलं, लक्षात ठेवायचं. तिथनं पुढं मग 1 तास 2 3 4 5 6 आणि शेवटला येऊन ते 12 वरती थांबणार. जरी इथं 66 मिनिटं लागत असली तरी सुद्धा आपण म्हणू शकणार नाही की 10 वेळा ओलांडलं, तर नाही. किती वेळा ओलांडणार, 11 वेळाच. का 11 वेळा, कारण पहिल्यांदा सुरुवातीलाच त्यानं ओलांडलेलं असणार आहे 1 वेळा, आणि ते आपल्या तासाच्या ह्याच्यामध्ये मोजलं जात नाही. आणि त्यामुळे लक्षात ठेवायचं किती वेळा ओलांडलेलं बघायला मिळणार आपल्याला, 11 वेळा ओलांडणार. हा, इथं असं जर तुम्हाला सांगितलं असतं की बाबा सकाळी 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत, त्यावेळी मात्र जरासं काय झालं असतं, चेंज आला असता. किती वेळा झाला असतं, 10 वेळा झाला असतं. लक्षात येते का, म्हणजे ह्याच्यामध्ये थोडासा बदल. किंवा तुम्हाला असं सांगितलं असतं 12 वाजून 15 मिनिटापासून रात्रीचे 12 वाजून 12 वाजेपर्यंत किती वेळा, तर 100% 10 वेळा. कारण आपण ऑलरेडी पुढे येतं, लक्षात ठेवायचं. कुठनं आपली सुरुवात होणार, 12 वाजून 15 मिनिटांना, म्हणजेच काय होणार आहे,
आपले काटे ऑलरेडी असे असणार आहेत, लक्षात ठेवायचं. इथं 12ची स्थिती आहे, आपला काटा इथं कुठेतरी तास काटा असणार आहे आणि मिनिट काटा इथे येऊन बसलेला असणार आहे. त्यावेळी ओलांडल्याचा काही संबंधच नाही. परंतु 12 वाजल्यापासून म्हटलं की सुरुवातीलाच ते ओलांडणार इथंच. लक्षात येते का? आणि त्यामुळे ती स्थिती आपल्याला विचारात घ्यावी लागेल. किती वेळा ओलांडणार? 11 वेळा. त्याच्यानंतर बघा पुढलं आपल्याला काय, सकाळी 10:10 दुपारी 2:15 वाजेपर्यंत दोन काटे परस्पर विरुद्ध सरळ रेषेत किती वेळा येतील. आता बघा हे महत्वाचं नाही आहे. 10:10 आपल्याला जर विचारात घेतलं, कुठे येणार आहे असं? किती वाजलेले आहेत? हे 9 आणि सॉरी 9:10 10 वाजून किती मिनिटं झाली आहेत रे? हे 12 आहे, इथं 10 मिनिटं म्हणजे इथं येणार आपण, बरोबर आहे, 2च्या ठिकाणी. 10:10 बघा 10:10 दुपारी 2:15 वाजेपर्यंत. दुपारी किती वाजेपर्यंत आपल्याला बघायचं आहे रे? 2:15. म्हणजे बघा तास काटा इथं कुठेतरी असेल असा आणि मिनिट काटा इथं कुठेतरी असेल. लक्षात येते का? 2:15 वाजलेत. कारण 2:15 वाजणार त्यावेळी मिनिट काटा कुठं असणार आहे? 3 वरती आणि तास काटा जरासा पुढे सरकलेला असणार आहे. आणि 2:15 वाजेपर्यंत आपल्याला विचारलंय. मग आता बघा याच्यामध्ये सरळ आपण काय करणार रे? 3. कारण का इथं कुठेही आपल्याला ह्या एवढ्यामध्ये दरम्यान कुठेहीच काय तयार होणार नाही, 90 अंशाचा कोन, सॉरी 180 अंशाचा कोन होणार नाही. कारण सरळ रेषा विचारले ना. इथं बघा, इथं ही अजून पुढे यायचं आहे. इथं पुढे आलं की ते ऑटोमॅटिकली काय होणार आहे? 90 अंशाचा कोन होणार आहे. आणि त्यामुळं ही स्थिती पण गेलेली नाही. आता हे जर असं म्हटलं असतं तुम्हाला 10:30 तर ती स्थिती गेली असती निघून, लक्षात ठेवायचं. 10:30 म्हटलं असतं तर स्थिती निघून गेली असती. तर लक्षात ठेवायचं ही स्थिती अजून निघून गेलेली नाही. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं की इथली स्थिती 10 वाजण्याची स्थिती आपल्याला धरावी लागणार आहे. आणि 3 वाजेपर्यंतची स्थिती असणारच आहे. 2:15चा काय संबंधच नाही. म्हणजे ह्या 15 मिनिटाचा काय उपयोग नाही. आणि बघा ह्या 10 मिनिटाचा पण काय आपल्याला म्हणजे विचार करायची गरज नाही. म्हणजे कुठनं विचार करणार आहे आपण? 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत. 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत किती तास होतात रे? 5 तास. किती तास होतात? 5 तास. आणि 5 तास होत असतील तर आपल्याला माहित आहे की दर तासाला कोणती स्थिती आहे? दर तासाला काय होतंय? एका तासाला 180 अंशाचा कोन किती वेळा होतो? 1 वेळा. तर 5 तासाला 180 अंशाचा कोन किती वेळा होणार? 5 वेळा. आता फक्त याच्यामध्ये कोणती स्थिती वजा करायची असते रे? 6ची स्थिती वजा करायची असते. मला सांगा सकाळी 10:10 संध्याकाळी 2:15 वाजेपर्यंत 6 कुठं वाजतील का? नाही. त्यामुळे किती वेळा ती स्थिती येणार रे? 5 वेळाच स्थिती येणार. त्यानंतर बघा 8:10 घड्याळाच्या 2 काट्यात किती अंशाचा कोन होईल? ठीक आहे. घड्याळाच्या 2 काट्यात किती अंशाचा कोन होईल? याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. तर आता बघा त्यासाठी मी घड्याळ घेतो. सॉरी, जरासं घड्याळ व्यवस्थित काढूया आपण. घड्याळ घेतलं. इथं आपल्याला काय मिळालं? बघा किती, एकच मिनिट. इथं आपण काय केलं? इथं 12 वाजलेत. 1, 2, 3, त्यानंतर 4, इथं 5, 6, त्यानंतर 7, 8, 9, 10, 11 आणि 12. आता बघा याच्यामध्ये त्यांनी काय विचारलंय आपल्याला? किती वाजले पाहिजेत रे? 8:10 झाली पाहिजेत. 8 वाजून म्हटल्यानंतर बघा इथं 8 वाजून इथं कुठंतरी असा काटा आलेला असणार आहे. आणि 10 मिनिटं म्हणजे काय होणार रे? इथं कुठेतरी काटा असणार आहे. आणि त्यावेळी त्याच्यामध्ये कोण किती अंशाचा होईल असं विचारलंय. आता बघा 10 इथला तर प्रकार सगळा संपणारच आहे. कुठनं? इथून. बघा कुठून आपण मोजण्याचा हे ठेवूया. इथून इकडं 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे बघा हा एक भाग आहे, दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग आणि 5वा भाग. हे 5 भाग जे आहेत, 5 भाग. आता लक्षात ठेवायचं याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. पूर्ण घड्याळाचे अंश किती असतात? पूर्ण घड्याळाचे, हे जरासं बाजूला काढूया, मी इथंच लिहितो सगळ्या गोष्टी. पूर्ण घड्याळाचे अंश किती असतात? 360 अंश. त्याच्यामध्ये भाग किती पाडलेत रे? 12. हे बघा 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 4 भाग, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. मग ह्याचे 12 भाग पाडलेत, बरोबर आहे? पाडलेत. म्हणून
एका भागाचे अंश. एका भागाचे अंश कसे काढणार? 360 भागिले 12 किती येणार? 12 त्रिक 36 म्हणजे येणार 30 अंश. आता बघा ह्या परत एका भागाचे आपण छोटे छोटे किती भाग करतो रे? 5. किती भाग करतो? 5 भाग करतो. म्हणजे एका भागाचे आपल्याला 5 भाग मिळतात. टोटल किती भाग असतात रे? 60 भाग असतात. म्हटल्यानंतर एका भागाचे किती येतात? 5 भाग. एका भागाचे पुन्हा किती असतात रे? 5 भाग. 5 भाग. म्हणून लहान भागाचे अंश. लहान भागाचे अंश बरोबर काय येणार रे? 30 भागिले 5 म्हणजे किती येणार आहे? 6 अंश. ओके. मग आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय कंडिशन मिळते? तर 8 वाजून 10 मिनिटाचा आपल्याला विचार करायचा आहे. तर आता पहिली गोष्ट ज्यावेळी एक गोष्ट असते आपला ज्यावेळी मिनिट काटा आणि तास काट्याचा जर विचार केला तर आपला एक मिनिट काटा काय करत असतो? 6 अंश जातो. बघा दर एका मिनिटाला मिनिट काटा किती अंश पुढे जातो रे? 6 अंश. त्यावेळी तुमचा तास काटा किती अंश पुढे जातो? अर्धा अंश पुढे जातो. बघा दर एका मिनिटाला मिनिट काटा 6 अंश पुढे सरकतो. काय करतो? 6 अंश पुढे सरकतो. तेव्हा दर एका मिनिटाला तास काटा अर्धा अंश पुढे सरकतो. किती अंश पुढे सरकतो? अर्धा अंश पुढे सरकतो. किती पुढे सरकणार आहे? अर्ध्या अंशाने. आता बघा आता आपलं परत घड्याळ आपण विचारात घेऊया किंवा मी इथलंच हे उचलतो कॉपी करून घेतो आणि आपण त्याला विचारात घेऊया. नाही सगळं कॉपी होत नाही. आपण सरळ त्याला सेपरेटली काढूया. बघा व्यवस्थित समजून घ्या काय नेमकं होते. 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता बघा आपल्याला वाजले किती म्हणून सांगितले रे? 8 वाजून 10 मिनिटं ना. तर इथं काय करायचं आहे? 8 वाजून 10 मिनिटं म्हणजे तास काटा थोडासा कुठंतरी असा पुढे सरकलेला असणार आहे. 8 आणि 9च्या मध्ये असणार आहे. थोडंसं आपण इथं काढायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. बघा ह्याच्या पुढे थोडासा असेल आणि 8 वाजून किती मिनिटं झाले रे? 10 मिनिटं. म्हणजे बघा आपला मिनिट काटा बरोबर कितीवर असणार आहे? 2 वर. 10 मिनिटं पुढे आला ना. बघा एका मिनिटाला तुमचा जो मिनिट काटा असतो तो किती अंश पुढे जातो रे? 6 अंश. म्हणजे जिथं आपल्याला एका मिनिटाला मिनिट काटा तुमचा 6 अंश पुढे सरकतो त्यावेळी तास काटा किती सरकतोय म्हणून सांगितलंय सांगा? अर्धा अंश पुढे सरकतो. तो लक्षात ठेवायचा. अर्धा अंश करत करत कुठपर्यंत जातो रे? 9 पर्यंत जातो. त्यावेळी इथं किती मिनिटं संपलेली असतात? 60 मिनिटं संपलेली असतात. लक्षात ठेवायचं. कारण का 8 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत किती अंश असणार आहे रे? 30 अंश ना. मग 30 अंश हा अर्ध्यानं पुढे सरकतो त्यावेळी हा 6 पुढे सरकतो. असं करत करत ते काय करणार आहे? पूर्णपणे 6 पुढे सरकत जाणार. त्यावेळी इकडे आपल्याला काय मिळेल बघा? 30 अंशाचं काम पूर्ण झालेलं असेल. म्हणून बघा 12 वरून ज्यावेळी मिनिट काटा पुढे सरकायला चालू करतो तो 60 अंशाची एक फेरी पूर्ण कर. सॉरी 360 अंशाची ज्यावेळी एक फेरी पूर्ण करतो त्यावेळी तुमच्या तास काट्यानं किती अंश पुढे सरकलेला असतो? 30 अंश पुढे सरकलेला असतो. कारण का 8 नंतर 60 मिनिटानंतर 9 वाजणार ना. 8 नंतर बघा 8 नंतर इथं काटा तुमचा पहिल्यांदा कुठं असणार आहे? 8 नंतर काटा इथं असणार आहे. बरोबर आहे. 8 वाजले. 8 वाजल्यानंतर हा मिनिट काटा तुमचा फिरत कुठं येणार? परत जर 12 वरती आला तर त्यावेळी हा काटा काय ग बसणार का? नाही. हा काटा काय होणार? 9 पर्यंत पुढे सरकणार ना. कुठपर्यंत पुढे सरकणार? कारण 1 तास पूर्ण झाला म्हटल्यानंतर कुठं येणार आहे? 9 वाजवणार आहे. 8 वाजल्यापासून जर 60 मिनिटं पुढे गेला तर किती वाजणार आहेत? 9 वाजणार आहेत. मग हे आपल्याला जर माहित असेल तर इथं आता बघा काय होणार आहे? इथं आपण आता आलो. 8 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. मग आता मला सांगा 10 मिनिटात दर एका मिनिटाला 6 अंश. तर दर एका मिनिटाला तास काटा किती अंश पुढे जातोय रे?
अर्धा अंश. मग इथं किती मिनिटं पुढे आलोय आपण आता? 10 मिनिटं पुढे आलोय. एका मिनिटाला तास काटा किती जातो? अर्धा अंश. तर 10 मिनिटाला किती? 10 मिनिटाला किती होणार रे? 10 गुणिले अर्धा म्हणजे किती येणार? 5 अंश. म्हणजे बघा तास काटा 8 पासून किती अंश पुढे सरकलेला असणार आहे? 5 अंश पुढे सरकलेला असणार आहे. किती अंश पुढे सरकला? 5 अंश पुढे सरकला. आता मला सांगा बघा, हा जर 5 अंश इथं पुढे सरकलेला असेल तर 9 आणि हा तास काटा यांच्यामध्ये किती अंश शिल्लक राहिलेले असतील? 25 अंश शिल्लक राहिलेत. 25 अंश हे किती अंश असणार आहे? 30. 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 आणि हे किती अंश असणार आहे? 30. झालं, आपलं गणित संपलं. किती मिळणार रे? 1 2 3 4 5. म्हणजेच किती होणार आहे बघा? 5 गुणिले 30 अधिक किती करायला पाहिजे? 25. किती मिळणार आपल्याला? अधिक 25. आता अधिक 25 का? कारण हा तास काटा पुढे सरकून आलाय. तो जर 8 वरतीच असता तर काय झालं असतं रे? जर तास काटा 8 वरती आणि मिनिट काटा बरोबर जर तुमचा 2 वरती असता तर 180 अंशाचा कोन झाला असता. परंतु 8 वाजून 10 मिनिटं झाल्यानंतर 180 अंशाचा कोन होणार नाही. आणि त्यामुळे लक्षात ठेवायचं तो 5 अंशानं इकडे पुढे सरकलाय, ते 5 अंश इथं वजा गाठले. इथं किती झाले सांगा? 150 अधिक 25 किती झालं? 175 अंशाचा कोन होईल. थोडंसं डोक्यात आलं असेल तरी भरपूर झालं. आपण आज याच्यावरती अजून गणित काय करणार आहोत? बघणार आहोत. लक्षात आलंय का इथपर्यंत काय काय बघितलेलं आहे? तर आपण आता फक्त काटा ओलांडले, काट्यामध्ये 90 अंशाचा कोन, काट्यामध्ये 180 अंशाचा कोन, एवढंच आपण विचारात घेतलेलं आहे. लक्षात आलं का? ठीक आहे.